बनवारी नटखट मुरारी असे म्हटले की चटकन डोळ्यासमोर श्रीकृष्णाचे चित्र उभे राहते. अशा या धीरललित नायकाला वंदन करायला येत आहेत लयोममधील मध्यमाच्या विद्यार्थिनी श्रीमुकुट सुदेशम ह्या वंदनेतून. ह्या प्रस्तुतीसाठी त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पारितोषिक देखील मिळाले आहे. याला स्वरबद्ध एकदा टाळ्या. याला स्वरबद्ध केले आहे ऋषिकेश बडवे यांनी आणि ह्यांचं नृत्य संरचना आहे गुरु वेदांती भागवत महाडिक यांची. सादरकर्ते शिष्यगण नुपूर परांजपे, ओवी राजवाडे, आर्या अपशंकर, रेवती बक्षी, शिती कुलकर्णी, नीती जुवेकर आणि तन्वी मित्रगोत्री. श्रीमुकुटसुदेशं कुञ्चितकेशं नटवरवेषं कामेवरं मायाकृतमनुजं हलधर अनुजं प्रतिहर दनुजं भारवरं वल्लभवृजपालं सुभगसुचारम् इति मनुकालं भावहरं भजे. नवीनमेघसन्निभं नवीनमेघसन्निभं सुनीलकमलच्छविं सुनीलकमलच्छविं सुहासरञ्जिताधरं सुहासरञ्जिताधरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरम्. यशोदानन्दनन्दनं सुरेन्द्रपादवन्दनं यशोदानन्दनन्दनं सुरेन्द्रपादवन्दनं सुवर्णरत्नमण्डनं सुवर्णरत्नमण्डनं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरम्. भवाब्धिकर्णधारकं भयार्तनाशकारकं भवाब्धिकर्णधारकं भयार्तनाशकारकं भवाब्धिकर्णधारकं भयार्तनाशकारकं भवाब्धिकर्णधारकं भयार्तनाशकारकं मुयुर्थयुक्तिदायकं मुयुर्थयुक्तिदायकं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरम्.
पुढील प्रस्तुती देखील लयोंचीच आहे. चतुरंग नावाप्रमाणे चतुरंग ह्या रचनेत संगीताचे 4 विविध रंग आपल्याला दिसतात. साहित्य, सरगम, तराणा आणि नृत्याचे अथवा पखवाजाचे बोल ह्या परिपूर्ण अशा अंगांमुळे कथक नृत्याला साजेल अशी ही रचना समजली जाते. सादर आहे राग मल्हारमधील चतुरंग ऋतू बरखा की आई, ज्याची रचना केली आहे डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांनी. प्रस्तुत करणार आहेत लयोमयाच्या विद्यार्थिनी किमया मावळणकर व वैष्णवी गोपाळे. मरे प ग मरे सा म प सा नि ध नि प सा नि सा रे नि सा नि ध नि प म प ग मरे सा. मरे प ग मरे सा म प सा नि ध नि प सा नि सा रे नि सा नि ध नि प म प ग मरे. मरे प ग मरे सा म प सा नि ध नि सा रे ग मरे सा नि प म प ग मरे सा. सा ध नि प ग मरे नि सा सा ध नि प ग मरे नि सा रे प म प म ध नि प म ग मरे सा नि सा सा. सा ध नि प ग मरे नि सा सा ध नि प ग मरे नि सा रे प म प म ध नि प म ग मरे सा नि सा सा. सा ध नि प ग मरे नि सा सा ध नि प ग मरे नि सा रे प म प म ध नि प म ग मरे सा नि सा सा. ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई. कारी कारी बदरी गहर छाई, कारी कारी बदरी गहर छाई. बूंद बरसे ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा की आई. मरे प मवनी धनी सा मवनी धनी सा रे नी सा. मरे प मवनी धनी सा मवनी धनी सा रे नी सा. मरे प मवनी धनी सा रे नी सा. घन घटा गरजे बरसे, घन घटा गरजे बरसे. घन घटा गरजे बरसे. दीप दियन तारे सदानी, दीप दियन तारे सदानी. यल यल लिया यलानी, कोयलिया कूके जिया उलसे, कोयलिया कूके जिया उलसे. नी नी प म प ग ग मरे सा, नी नी प म प ग ग मरे सा, नी नी प म प ग ग मरे सा. रे प म प नि ध नि सा म प नि ध नि सा रे सा. वन में मोर नाचे धीर धीर क, वन में मोर नाचे धीर धीर. वन में मोर नाचे धीर धीर. कत्त दिग दिग थै थै तडान नग तुंतु. झिझ कथा झिझ कथा झिझ कथा. ऋतु बरखा की आई, ऋतु बरखा
कारी कारी बदरी गहर छाई बूंद बरसे ऋतु बरखा की आई ऋतु बरखा की आई ऋतु बरखा की आई बरखा की आई बरखा की आई रे मुंबईची लोकल ट्रेन पकडायची म्हणजे पुणेकरांना थंडीत पण घाम फुटेल. सेंट्रल की वेस्टर्न लाईन, ठाणे की बोरवली मार्गे अशा अनेक प्रश्नांना तोंड देत जागा मिळवणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. आणि तीच प्रवासातली मज्जा दाखवायला येत आहेत लयोमच्या संचालिका वेदांती भागवत महाडिक. कथेचं नाव आहे जागेसाठी धडपड. चाय 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 वडापाव 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 चाय चलो क्या यार तू मिला नहीं बहुत दिन से यार अगर जॉब लगा क्या तेरे को. अगला स्टेशन बांद्रा, नेक्स्ट स्टेशन बँड्रा. संपूर्ण देशातून अनेक लोक प्रत्येक दिवशी मुंबईत येतात आणि कालांतराने मुंबईकर होतात. कोणी बिझनेसच्या शोधात येतं तर कोणी नोकरीच्या. मी मात्र कथक शिकायला मुंबईत अनेक वर्षे येते आहे. सुरुवातीपासूनच ताई, दादा, मावशी, आत्या अशा कोणीतरी नातेवाईकांकडे राहून मी शिकायचे आणि पुन्हा पुण्याला परतायचे. मुंबईत गेल्यानंतर मीही त्या सगळ्यांसारखीच लोकल ट्रेनच्या रेसमध्ये सामील व्हायचे. तेव्हाचाच एक प्रसंग आठवतोय. त्या दिवशी आत्याने दिलेला डबा घेऊन मी लोकल ट्रेन पकडायला निघाले. मग स्लो आणि फास्ट ही लोकलची गडबड. चुकीचा प्लॅटफॉर्म, लेडीज ऐवजी जनरलचा डबा असे सगळे सोपस्कार झाले. शेवटी प्लॅटफॉर्मवर जाऊन नेमक्या ठिकाणी थांबले. तसा गाडी यायला 3 मिनिटं वेळ होता. वाट पाहता पाहता आजूबाजूचे आवाज आणि इतर गाड्यांचे आवाज यामध्ये सापडणारा रिदम याकडे माझं लक्ष गेलं. तेवढ्यात गाडी आलीच. माझ्या खांद्यावरची भली मोठी बॅग बघून माझ्यावर कटाक्ष टाकले जात आहेत हे मला कळालं. पण प्रत्यक्षात गाडी आली आणि मी त्याच्यात कशी बसले हे मलाच कळलं नाही. जणू काही संपूर्ण गर्दीनेच ती जबाबदारी घेतली होती. गाडीत शिरताच अचानक डब्यात भांडाभांडीचा आवाज सुरू झाला. पुढे लक्षात आलं की बसायला जागा मिळावी यासाठी भांडण सुरू होतं. एक बाई म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं दादर स्टेशन आल्यानंतर मी बसणार आहे. तर दुसरी म्हणाली, मीही सांगितलं होतं काकूंना बसायला. तेवढ्यात एक म्हाताऱ्या आजी म्हणाल्या, वयस्क लोकांना बसायला तरी जागा द्या, इथं पायाचे तुकडे पडतायत. आमचं तर अख्खं आयुष्यच असं उभ्या उभ्या जातंय. हे सगळं संभाषण मी ऐकतच होते. मला त्या गर्दीत उभं राहून धड श्वास सुद्धा घेता येत नव्हता. पण त्याच गर्दीत एक बाई कानातले आणि टिकल्या विकत होती. तर दुसरी छोटी छोटी खेळणी विकत होती. काही बायका भाज्या निवडत बसल्या होत्या.
तर काही गाणी ऐकत होत्या. आणि काही चक्क मेकअप करत होत्या. असं खूप काही घडत होतं. आता प्रश्न होता तो फक्त जागेचा. खरं सांगायचं तर फक्त बूड टेकेल एवढीच जागा मिळणार होती. तरीही जणू काही सत्तेसाठी, खुर्चीसाठी राजकारणी डावपेच खेळतात तसंच काहीसं इथं रंगलं होतं. एकदाचं दादर स्टेशन आलं आणि त्या बायका चारही दिशांनी तुटून पडल्या. पण आत्ताच चढलेल्या एका बाईला त्या म्हाताऱ्या आजींनी जागा दिली. मात्र तिला बघितल्यानंतर या सगळ्याच गप्प झाल्या. ती बाई 6-7 महिने गरोदर होती. डब्यातल्या प्रचंड गर्दीमुळे आणि धावपळीमुळे तिचा जीव घाबरत होता. तिचा चेहरा अगदी उतरला होता. तिची ती अवस्था बघून थोड्या वेळ आधी भांडणाऱ्या बायका आता तिला पाणी, सरबत, घरी बनवलेले लाडू देत होत्या. हे दृश्य माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. हे सगळं बघून आणि अनुभवून मला त्या दिवशी मुंबईची खरी ओळख झाली. मला त्या दिवशी मुंबईची खरी ओळख झाली.